आपण ते गोष्ट टाळतो किंवा त्या गोष्टीवर जास्त विचार करतो। पण मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की क्लिअरिटी आधी नाही येत, ॲक्शन घेतल्यानंतर क्लिअरिटी येते। म्हणून आज आपण थोडंसं ओव्हर थिंकिंग बद्दल बोलणार आहोत। आणि जर ओव्हर थिंकिंग ही आपल्या मनामध्ये एक फिअर किंवा एक भीती निर्माण करते, आणि जर तुम्ही लोक ओव्हर थिंकिंग करत असाल त्यामुळेच तुम्ही आज स्मार्ट होत नाही आहात। तर पूर्ण व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल ओव्हर थिंकिंग म्हणजे काय। ॲक्शन टाळणं, वर्स्ट गोष्टींवर आपण जास्त विचार करणं किंवा कंट्रोल नसलेल्या गोष्टींवर जास्त विचार करणं, आणि आपण त्याला कुठेतरी प्लॅनिंग म्हणतो। पण असं नाही मित्रांनो, विदाउट प्लॅनिंग केलेली ओव्हर थिंक हे कुठेतरी आपल्याला नंतर स्ट्रेस होते। विचार करत असताना आपण कुठेतरी हे विसरून जातो की आपल्या माइंडला अनसर्टेनिटी किंवा रिस्क नको असते, आणि आपण विचार करतो चल थोडासा विचार करूया, असं झालं तर तसं झालं तर, असं करून आपण अजून जास्त थोडा करून खूप विचार करतो। रिअल लाईफ एक्झाम्पल द्यायचं झालं ना, तर आपण बऱ्याचदा बघा व्हिडिओ बनवतो, अरे आपली व्हिडिओ कोण बघेल की नाही, व्हिडिओचा थंबनेल चांगला नाहीये, व्हिडिओचा टायटल चांगला नाहीये, अरे कोण बघेल माझी व्हिडिओ, आज मूड नाहीये, असं म्हणून आपण ते गोष्ट टाळतो किंवा त्या गोष्टीवर जास्त विचार करतो। पण मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की क्लिअरिटी आधी नाही येत, ॲक्शन घेतल्यानंतर क्लिअरिटी येते। म्हणून तुम्हाला सांगतो कोणती गोष्ट करा, जास्त ओव्हर थिंक करण्यामध्ये काही अर्थ नाही। मित्रांनो, आज मी ही व्हिडिओ अपलोड करतोय, पण समजा आपल्या एखाद्या तरी व्ह्यूअरचा माइंडसेट त्याच्यामुळे बदलला ना, तरी ह्या व्हिडिओचा एक माझी एवढी पण जी मी एफर्ट्स किंवा घेतोय ना, हे माझं पूर्ण वर्थ इट आहे। आपल्याला वाटतं कोण बघेल, पण मित्रांनो व्हिडिओ पोहोचते आपल्या व्ह्यूअर्सपर्यंत, थोडा टाइम लागेल पण नक्की पोहोचते। जे लोक ओव्हर थिंकिंग करतात ना, ते जास्त करून आपल्याला थकलेले असे दिसत असतात। कारण की काय आहे ना, की ओव्हर थिंकिंग ही मित्रांनो एक लेवलपर्यंत चांगली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ती खूप स्ट्रेस देते। कारण की ओव्हर थिंकिंग केल्यामुळे एक गोष्ट सगळ्यात चांगली होते, ती म्हणजे बाकी लोकांपेक्षा तुमचे निर्णय किंवा तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं प्रिडिक्शन करत असतात। कारण की तुम्ही प्रत्येक सिच्युएशन आजमावलेली असते किंवा प्रत्येक सिच्युएशन तुम्ही व्हिज्युअलाइज केलेली असते कुठेतरी, पण ती एक काही गोष्टींमध्ये चांगलं ओव्हर थिंकिंग असणं चांगलं आहे। पण असं नाही आहे की ती ओव्हर थिंकिंग एवढी करा की नंतर तुमच्यावर स्ट्रेस येईल। म्हणून मित्रांनो, ॲक्शन महत्त्वाची आहे, ठीक आहे। ओव्हर थिंकिंग करून काही चेंज नाही होणार, ॲक्शन घ्या। मित्रांनो, जर तुम्ही लोकसुद्धा ही व्हिडिओ बघत असाल आणि ओव्हर थिंकिंग करत असाल, तर ओव्हर थिंकिंग नका करू, ॲक्शन घ्या। आणि आपल्या लोकांपैकी किंवा आपल्या व्हिडिओ जे बघतायत त्यांच्यामध्ये कोणी जर ॲक्शनला जास्त प्रिफरन्स देत असेल आणि तुम्ही लोकसुद्धा ओव्हर थिंकिंग करून ॲक्शनला जास्त राईट मानत असाल, तर कॉमेंट्समध्ये नक्की ॲक्शन म्हणून टाईप करा किंवा कॉमेंट्स करा ॲक्शन म्हणून। तर बस आजच्या व्हिडिओचा मेसेज हाच होता मित्रांनो। जर तुम्ही सुद्धा ओव्हर थिंकिंग करत असाल तर तुम्ही स्मार्ट होत नाही आहात, तर बस स्वतःकडे लक्ष द्या, ॲक्शन घ्या। बस हाच या व्हिडिओचा एक मेसेज होता। तर मित्रांनो, बस आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनल ऋषी ऑन त्याला सबस्क्राईब करा। बाकी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।